नमस्कार, मी आरती अष्टपुत्रे. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पुण्यामध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी. जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेतर्फे आरोग्य रॅलीचं नगरमध्ये आयोजन. नगरमधल्या फर्स्ट इम्प्रेशनच्या लकी ड्रॉची सोडत. वसीम शेख प्रथम बक्षिसाचे मानकरी. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे पाथर्डीतील लोकांचं आरोग्य हे धोक्यात आलं आहे. पिण्याच्या टाकीला झाकण नसल्याने तेथील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतोय. क्रांतीदल संघटनेने यासंबंधी आंदोलनाचा इशारा दिलाय. शहरात पालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याने या टाकीत घाण जाते. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागतं. या बाबींची क्रांतीदल कामगार संघटनेने दखल घेऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून स्वखर्चाने सुमारे 5,000 रुपयांचे लोखंडी पाण्याच्या टाकीचं झाकण बसवण्यात आलं आणि त्या झाकण्याच्या कुलपाची चावी ही पालिकेला देण्यात आली. पालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांना अन्य कामात रस आहे. याचे कारण 2 पैसे मिळतात, पण अशा नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत त्यांचं लक्ष नाही, असा आरोप यावेळी जीवन न्यूजशी बोलताना क्रांतीदल संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत पवार यांनी केलाय. सुमारे 50,000 लोकसंख्या असणाऱ्या पाथर्डी शहराला जिथून पाणी पुरवठा होतो त्या पाणी पुरवठ्याच्या जी टाकी आहे की जिथून पाणी आपलं उपसलं जातं त्या पाण्याच्या टाकीवरचे झाकणं गेल्या वर्षभरापासून नाही आहेत. त्यामुळं त्याच्यामध्ये कचरा पडणे, घाण जाणे, त्यामुळे दूषित पाणी होतं आणि ते दूषित पाणी लोकांना प्यावं लागतं. त्यामुळं लोकांना रोगराई प्रसन्न होते आणि मग त्यातून सुटण्यासाठी म्हणून जे पाथर्डी शहरात राहणारं क्रांतीदल कामगार मित्र मंडळ आहे, या कामगार मंडळाच्या वतीनं लोकवर्गणी करून 2 झाकणं सुमारे 4,000 रुपये खर्चाचे आणून बसवलेले आहेत. यामुळं काय होईल की नगरपालिकेनं ऍक्च्युअली या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण नगरपालिका इतर कामाकडे लक्ष देते आणि जो महत्वाचा मुद्दा आहे, जो आरोग्याचा विषय येतो, त्याच ठिकाणी पालिका लक्ष देत नाही. म्हणून आम्ही सर्वजण लोकवर्गणी करून आता 2 झाकणं आणून आम्ही नगरपालिकेला आज दिलेल्या आहेत. त्या झाकणाला कुलपासह दिलेत. आता यानंतर कुलप त्याच्याकडे देणार, म्हणजे जर झाकणं बसले तर पाण्याच्या टाकीमध्ये घाण पडणार नाही. तर यापुढे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत पालिकेचा गलथान कारभार आढळून आल्यास पाण्यासाठी आंदोलन करू, असा इशारा यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख यांनी दिलाय. पाथर्डीला आपल्या ग्रामपंचायत होती, त्यावेळेस ग्रामपंचायतीची पाणीपट्टी आम्हाला फक्त 150 रुपये होती. आज जवळजवळ 1200 रुपये पाणीपट्टी आम्ही देऊन राहिलेलो आहोत. आणि त्या पाणी पिण्याच्या दृष्टीने इथं जी रामगिर बाबाच्या टेकडीवर टाकी बांधलेली आहे, त्या टाकीमध्ये दारूच्या बाटल्या फेकून राहिलेत, कुणी घाण फेकून राहिलं. किती वेळा आम्ही असं पाहिलेलं आहे. इतकं दूषित पाणी आता आम्हाला 1200 रुपये पाणीपट्टी देऊन प्यायची वेळ आलेली आहे. नगरपालिकेने यावर लक्ष द्यावं, नाहीतर नाविलाजाने आम्हाला आता इथून पुढे पाण्यासाठी आंदोलन करावं लागेल आणि स्वच्छ पाणी आम्हाला पुरवावं नगरपालिकेने, असं आम्ही या ठिकाणी आज ठरवतो. क्रांतीदल संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत पवार, सुहास येळाई, माजी उपनगराध्यक्ष इसाक सय्यद, नंदकुमार डाळिंकर, अरविंद सोनटक्के, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूबाई शेख, संतोष मेगुंडे, गणेश पालवे, सचिन नागपुरे, बजरंग डमाळे, नाथ थिकतवार आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. कर्जतमध्ये इस्लामिक स्कूलमध्ये इंग्लिश बरोबर इस्लाम धर्माचं शिक्षण देण्यासाठी अल-हिरा इस्लामिक अरबी उर्दू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. या शाळेस विविध शहरातल्या मौलांनी भेटी दिल्या. कर्जत शहरात इस्लामिक उर्दू अरबी आणि त्याचबरोबर इंग्लिशचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने येथील शमशेर शेख यांनी MS एज्युकेशन हैदराबाद यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुक्त विद्यालय शिक्षा संस्था अंतर्गत अल-हिरा या शाळेची स्थापना नुकतीच केली. या शाळेची प्रगती आणि चाललेले कामकाज पाहण्यासाठी पालकांसह संस्था चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी मालेगाव येथील मौलाना हनीफ आणि हसीम, नेवासा येथील मौलाना इब्तिहाजुद्दीन आणि अहमदनगर येथील मौलाना खलील यांनी भेट दिली. यावेळी कर्जत शहरातील पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मौलाना यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच इस्लामिक शिक्षण देण्याबरोबरच अरबी आणि उर्दू शिक्षण देण्याची सोय करण्यात आलेली असून कर्जत सारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागातील
मुस्लिम समाजासाठी ही सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. याचा सर्वांनी फायदा घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. तसंच अशा पद्धतीच्या शाळा जिल्ह्यात सुरू होणं हे गरजेचं आहे असंही यावेळी सांगितलं. धार्मिक माहौल में एजुकेशन दिया जाता है. आज एजुकेशन आम हो गया है, लेकिन एजुकेशन से धर्म की तालीम निकल गई है, जिसकी वजह से एजुकेशन से बजाय फ़ायदा होने के और नफ़ा होने के लोगों को और माँ बाप को और वतन वालों को और मुल्क वालों को नुकसान हो रहा है. इसलिए एजुकेशन में धर्म की भावनाएं दाखिल करना बहुत ज़रूरी है. अगर धर्म की तालीम दी जाएंगी और धार्मिक माहौल में एजुकेशन दिया जाएगा तो फिर हमारी इस एजुकेशन से ऐसे लोग तैयार होंगे जो माँ बाप की खिदमत और उनकी सेवा करने को इबादत समझेंगे, उसको पूरा करना वो अपना फरीज़ा समझेंगे, कौम की खिदमत करेंगे, गरीबों की मदद करेंगे, लोगों का काम आसानी से बनाएंगे, रिश्वत नहीं लेंगे, धोखा नहीं देंगे, लोगों के साथ गलत मामला नहीं करेंगे. इसलिए कि धर्म इंसान के दिल पर कंट्रोल करता है और दिल पूरे शरीर पर कंट्रोल करता है. यावेळी संस्थेचे संस्थापक शमशेर शेख, नेवासा येथील समीर शेख सर, लतीफभाई पठाण, मोईन शेख, रजाक झारेगरी, प्राध्यापक सय्यद सर, हाजी मोमीन गुरजी, पोलीस कॉन्स्टेबल आलम शेख, सुलतान शेख, मौलाना तैयब पठाण आदीसह अनेक जण उपस्थित होते. अल्हम्दुलिल्लाह हमने स्कूल देखा, यहाँ का नज़्म देखा, बहुत अच्छा इंतज़ाम लगा कि तलबा माशाल्लाह यहाँ पढ़ रहे हैं, और यहाँ का सिलेबस देखा, यहाँ का निसाब देखा, बहुत अच्छी उसमें मालूमात हुई है. आज ज़रूरत इस बात की है कि साइंसी एजुकेशन के साथ साथ इस्लामी एजुकेशन भी आगे बढ़े. यहाँ माशाल्लाह दोनों का मिजाज है, दोनों का इम्तिजाज है. यहाँ इस्लामी तहज़ीब में इस्लामी एतबार से साइंस भी पढ़ाया जाएगा और तारीख़ भी पढ़ाई जाएगी, हिस्ट्री भी पढ़ाई जाएगी और दीगर लैंग्वेजेस भी पढ़ाई जाएगी. ये बहुत उम्दा कोर्स है, हर जगह ये होना चाहिए. करजत में इस स्कूल की बुनियाद रखने वाले हमारे बहुत ही अज़ीज़ शमशेर सर हैं, अल्लाह इनको जज़ाए खैर अता फरमाए. इन्होंने बेहतरीन अंदाज में इसकी इब्तिदा की है. अब हम सब की ज़िम्मेदारी है कि हम आएँ, देखें, गौर व फिक्र करें और ख़ास तौर से करजत वाले अपने तलबा को, छोटे मासूम बच्चों को एजुकेशन के लिए यहाँ दाखिल करें. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत. पुणे शहराच्या विविध भागांमध्ये गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी जोरदार कारवाई करत 7 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 7 पिस्तुले आणि 20 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यापैकी 4 पिस्तुले आणि 12 काडतुसे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे शाखेच्या आर्म डिटेक्शन सेलने जप्त केली आहेत. पुणे शहराच्या विविध भागांमध्ये गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी जोरदार कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. अविनाश नढे, प्रतीक वाघेरे, संकेत खराडे, गणेश जुगदार, सूरज पिंगळे, विशाल खरात आणि गिरीश दळवी अशी या आरोपींची नावे आहेत. गुन्हेगार नढे यांच्याकडे पिस्तुले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त PR पाटील यांना मिळाली होती. या इलिगल वेपनच्या संदर्भाने नुकताच महिन्याभरापूर्वी एक सेल स्थापन करण्यात आलेला आहे आणि या सेलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कालपासून एक मोहीम हाती घेऊन आमचे दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी 1 पिस्टल आणि 2 आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यानुसार वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे दोन्ही आरोपी सध्या अटकेमध्ये आहेत. शिवाय आज आमच्या या इलिगल आर्मच्या संदर्भात एक सेल जो स्थापन केलेला आहे त्या सेलनी आज 4 इलिगल वेपन्स ज्याच्यामध्ये 3 पिस्टल्स आणि 1 गावठी कट्टा आणि याचे साधारणपणे 12 काडतूस म्हणजे 12 राऊंड्स हे जप्त केलेले आहेत आणि या संदर्भानं एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून हा सगळा मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे आणि पिंपरी आणि वाकड या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भाने गुन्हे दाखल केलेले आहेत. या गुन्हे शाखेकडून आपण 19 वेपन्स जप्त केलेले आहेत आणि या संदर्भानं 26 गुन्हेगारांवरती आपण कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई काल रात्रीपासून आमची मोहीम जी होती त्याच्यामध्ये एका वेळेला 4 आणि कालचं एक 5 असे 5 शस्त्र आपण या 2 दिवसामध्ये हस्तगत करू शकलेलो आहे. गुन्हेगारांनी हे हत्यारं आपल्या साथीदारांच्याकडे ठेवण्यासाठी दिलेले आहेत असं एका गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत आहे आणि ज्यानं ही हत्यारं
ही दुसऱ्याकडे ठेवण्यासाठी दिलेला आहे. तो सध्या 2 महिन्यापासून जेलमध्ये आहे. म्हणजे जेलमध्ये जाण्यापूर्वी त्यानं ही हत्यारं त्यांच्याकडे ठेवण्यास दिलेली होती. परंतु आपण त्याच्यावरतीही हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानुसार आपण त्याकडे चौकशी केल्यानंतर आपल्याला पुढच्या तपासामध्ये बरीचशी माहिती मिळू शकेल आणि तेव्हा मग आपण ही कुठून आणली किंवा कुठे बनवली, याच्या मागचा कोण सूत्रधार किंवा अजून काही आरोपी आहेत का, याचा तपास करणं शक्य होणार आहे. पाटील आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर्टी सेलच्या निरीक्षक सुषमा चव्हाण, सहाय्यक निरीक्षक सुनील गवळी तसेच आर्म डिटेक्शन सेलचे शैलेश जगताप आणि रुपेश वाघमारे यांच्या पथकाने काळेवाडी परिसरातून आरोपी नढे तर पिंपरी गावातून वाघेरे खराडे यांना अटक केली. नढे याच्याकडून 2 पिस्तुले, 6 जिवंत काडतुसे आणि मोटार असा 6 लाख रुपयाचा ऐवज जप्त केलाय. तर वाघेरे आणि खराडे याच्याकडून पिस्तूल, गावठी कट्टा आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. युनिट 3च्या पथकाने खडकी रेल्वे स्थानक परिसरातून जुगदार आणि पिंगळेला अटक करून 2 पिस्तुले, 5 काडतुसे, 2 मोबाईल आणि रोकड जप्त केली आहे. आरोपी खडकी परिसरात येणार असल्याची माहिती हवालदार दिनेश शिंदे यांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार आणि सुनील ताकवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरोडा प्रतिबंधक पथकाने कुख्यात गुंड निलेश भरमटोळीतील 2 गुन्हेगारांना वारजे परिसरात अटक करून 1 पिस्तूल आणि 3 काडतुसे जप्त केली आहेत. वरिष्ठ निरीक्षक गणपत पिंगळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आयुक्तांनी या तिन्ही पथकातील कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर केलंय. प्रतिनिधी मोहित शिंदे, पुणे मेट्रो न्यूजसाठी. फर्स्ट इम्प्रेशन या वस्त्रदालनाचा लकी ड्रॉ काल संग्राम जगताप यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी प्रथम बक्षीस नगर येथील वसीम शेख यांना मिळाले. थोडक्या कालावधीत नावारूपाला आलेल्या फर्स्ट इम्प्रेशनचा लकी ड्रॉ एका थाटामाटात पार पडलेल्या कार्यक्रमात संपन्न झाला. बाजारपेठेत अनेक कापड व्यापारी असताना आपण चांगल्या प्रकारे आणि वाजवी दरात कापड देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय. लाखो रुपयांची बक्षिसं देणारी कराची जिल्ह्यातील फर्स्ट इम्प्रेशन ही एकमेव पेढी असल्याचे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले. रामचंद्र खुंटाजवळील करसटची रोडवर फर्स्ट इम्प्रेशन या कापड दुकानातर्फे याच दुकानातून खरेदी केलेल्या 1000 रुपयांच्या कापडावर एक गिफ्ट कुपन देण्यात आला होता. त्याचा लकी ड्रॉ आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते. आता आम्ही याच्या पूर्वीपासून आपली गर्दी आहे, सगळेजण आपण आतुरतेने वाट पाहता की लकी ड्रॉ कधी आपला सुरू होणार आहे. आणि निश्चितच याच्यामध्ये खरं तर आपलं कार्यक्रम म्हटल्यानंतर आता शेवटी जरी आपण आतुरतेने वाट पाहत असते तरी आता कार्यक्रम म्हटल्यानंतर थोडी थोडी भाषणं सगळ्यांचे दुर्दर्शक होणार. मी त्याच्यामुळे सांगतो की मी काय जास्त भाग घेत नाही, कारण तुमच्याकडे अनेक जणांची सूचनावर आलेले आहेत की थोडं कमी भाषण करा, तेव्हा मी कमीच बोलणार आहे. पण खरं तर आज आपला कार्यक्रम जरी होत असला, बोलायचं जरी कमी असलं, पण कार्यक्रम याच्यामध्ये कशा प्रकारे आपला आहे की अल्पावधीच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे शौकत पाणीच्या दुकानाची या स्थापना केली. खरं तर ते अनेक व्यवसायामध्ये सहभागी आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रत्येक व्यवसायामध्ये बारकाईने लक्ष देऊन व्यवसाय करत असतात, अत्यंत चिकणे व्यवसाय करतात. आणि निश्चितपणे अल्पावधीच्या काळामध्ये आपल्या या इतर व्यवसायाप्रमाणे आपल्या फर्स्ट इम्प्रेशन या दालनाचं देखील अत्यंत चांगल्या प्रकारे अल्पावधीच्या काळामध्ये नावलौकिक कमवलं. जवळपास 3 वर्ष त्यांना आता या व्यवसायाला फर्स्ट इम्प्रेशन या दालनाला पूर्ण आले आणि 3 वर्षामध्ये 4 लकी ड्रॉ हे फर्स्ट इम्प्रेशन झालेले आहेत. तर निश्चितच आज नगर शहरामध्ये आपण पाहिलं, त्यांनी सांगितलं की कापड बाजार सारख्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अनेक तिथं आपल्या बाजारमध्ये मोठमोठे व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करतात. पण हे करत असताना फार 3-4 वर्षातून 5 वर्षातून एखादा लकी ड्रॉचा कार्यक्रम त्या व्यवसाय त्या ठिकाणी करत असतात. पण तुम्ही अल्पावधीच्या काळामध्ये खरं तर 3 वर्षामध्ये 4 लकी ड्रॉ हे आपण खरं तर सोडत आपण घेतलेले आहे. त्या माध्यमातून अनेक जणांना बक्षीस मिळाले आहे. खरं तर तुमचे 4 लकी ड्रॉला आम्ही साक्षी आहे. या असा कुठलाच लकी ड्रॉ नाही की ज्याला आम्ही नव्हतो. 4ही याला आम्ही उपस्थित असतो. त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही ग्राहकांना विश्वास संपादन केलेला आहे. त्याच्यामुळे पारदर्शकता ही आपण बारकाईने लक्षात की एखाद्या त्याच्यामध्ये कुठल्या त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कसं प्रत्येकाला पारदर्शकपणे हा कार्यक्रम पाहता येईल. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक फर्स्ट इम्प्रेशनचे संचालक हाजी शौकतभाई तांबोळ यांनी केला. वाजवी दाम, उत्तम दर्जा, सचोटी आणि इमानदारी यामुळे ग्राहक इथं आकर्षित होतात. चांगल्या दर्जाचं कापड दिल्यावर ग्राहक कुठेही खरेदीसाठी येतो.
महाराष्ट्रात सर्वात मोठा हा लकी ड्रॉ असून यामध्ये कुणाचंही प्रायोजकत्व घेण्यात आलेलं नाही। यापुढेही नगरकरांनी अशीच साथ द्यावी अशी अपेक्षा तांबोळी यांनी व्यक्त केली। महापौर अभिषेक कळमकर यांचंही यावेळी भाषण झालं। आपण यापूर्वी 3 यशस्वी लकी ड्रॉ सोबत या ठिकाणी काढलेले आहेत, रोडवर काढलेले आहेत। सुमारे 2 वर्षापूर्वी म्हणजे 3 जुलै 2013 रोजी आपण या ठिकाणी आपल्या फर्स्ट सेलिब्रेशनचं उद्घाटन केलेलं आहे आणि सुमारे या 2 वर्षाच्या काळामध्ये फार मोठा प्रतिसाद दिलेला आहे। वाजवी दाम, उत्तम दर्जा, उत्तम फिटिंग आणि मेहनत आणि सचोटी आणि इमानदारी या तत्वावर फर्स्ट सेलिब्रेशनचा आम्ही पाया ठेवलेला होता। 2 वर्षामध्ये आम्ही विविध स्कीम, विविध डिस्काउंट देऊन ग्राहकांना खास करून या ठिकाणी आक्रोश केलेला आहे। नालबंद खुर्द करसेरी रोड हा भाग मार्केट पासून दूर आहे। एमजी रोड पासून करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून परमेश्वर कृपेने आम्ही या ठिकाणी हे शोरूम उघडलेलं होतं। म्हणजे ग्राहकाला चांगल्या प्रकारचा दर्जाचं कापड दिलं, वाजवी दरात दिलं तर ग्राहक कुठल्याही ठिकाणी येऊ शकतो। आम्ही त्या ठिकाणी या शोरूम मधून दाखवून दिलेला आहे। असलेल्या आपल्या अहमदनगर शहराचे माध्यमातून या लकी ड्रॉ साठी सहभागी झालेले सर्व मान्यवर, गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून सुरू झालेल्या आपल्या फर्स्ट इम्प्रेशनचं या ठिकाणी कैलास मामांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या नगर शहरात कपड्याचं असं उत्तम दालन आणि विशेषतः म्हणजे या मागच्या 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीत नागरिकांचा उत्तम असलेला असा प्रतिसाद या दालनाला मिळाला। तो का मिळाला म्हणजे त्यांचं ज्यावेळेस कुठलाही व्यवसाय अशा पद्धतीने चालवायचा असतो आणि सर्व ग्राहकांचा प्रतिसाद ज्यावेळेस मिळत असतो तो नुसतं त्या दालनात आपण कुठल्या वस्तू ठेवतो किंवा कपड्याचं कुठल्या पद्धतीची क्वालिटी किंवा स्टँडर्डनेस असते याहून पलीकडं या दालनामध्ये जो व्यवसाय जो व्यक्ती चालवत असतो त्याचा असलेलं त्या ग्राहकांची असलेले संबंध, रिलेशन्स ते जपण्याचं काम शौकतभाई तांबोळींनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे। ग्राहकांचे संबंध जपण्याचं काम हाजी शौकतभाई तांबोळी यांनी केलंय। शहरात वातानुकूलित असं सुसज्ज कापड दालन असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हाजी सय्यद वहाब यांनी केलं। यावेळी रेडिओ सिटीच्या आरजे चैत्राली, तेजस मुंदेचा, जावेद कुरेशी यांच्यासह शेख शाकीर मेंबर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोएब तांबोळी, ओसामा तांबोळी, अजिम तांबोळी आदींनी परिश्रम घेतले। या लकी ड्रॉ मध्ये 100 तोळे सोन्याचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस वसीम शेख यांना मिळालं। दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस नेवासे बुद्रुक येथील एजी हापसे यांना मिळालं आहे। 20 ग्रॅम सोन्याचं हे बक्षीस आहे। तर तिसऱ्या क्रमांकाचं 10 ग्रॅम सोन्याचं बक्षीस आसिफ शब्बीर कुरेशी यांना मिळालंय। चौथ्या बक्षिसाचे मानकरी संकेत वाघ हे ठरले, तर शेख सकलेन, मुबीन हसन पटेल, युवराज राजाळे, तौसिफ इनामदार, प्रियंका येंडे यांनाही उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाले। प्रतिनिधी शाहीद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मातंग समाजाला जगण्यासाठी धडपड करावी लागत होती। अशा परिस्थितीत 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊंचा जन्म झाला। या थोर साहित्यिकाची आणि क्रांतिकारकाची तसेच लोकशाहीराची 95वी जयंती पुण्यात साजरी करण्यात आली। जग घालून गेले घाव, मला सांगून गेले भीमराव, असं सांगणाऱ्या दलित समाजाचे दैवत अण्णाभाऊ साठे यांची 95वी जयंती पुण्यातील सारसबाग इथे अण्णाभाऊंच्या पुतळ्याला महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। वर्ग विग्रहाचे तत्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार तसेच लोक्य नाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे। ग्रामीण ढगातील रांगड्या तमाशाला लोकनाट्य हे बिरुद शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिले। अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लोकनाट्याद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख, शाहीर द.ना. गव्हाणकर,
यांचे मोलाचे योगदान होते. अण्णाभाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते. अण्णाभाऊ साठे म्हणजे विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्व. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता आपले विचार आणि कार्य तसेच प्रतिभा यांच्या साह्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर. शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे जातीभेदांमुळे, जातीच्या उतरांडीमुळे, शिक्षणापासून समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्व. या अण्णाभाऊ साठेंना दलित मातंग समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रतिनिधी रोहन गवळी, पुणे मेट्रो न्यूजसाठी. जनजागृती जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद यांचं 7 दिवसीय रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये विविध विषयांवर माहिती दिली जाणार आहे. जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद यांच्यातर्फे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या सप्ताहादरम्यान जनजागृतीसाठी विविध रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती यांचं औचित्य साधून दिल्ली गेट ते जिल्हा रुग्णालय यामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या 7 दिवसात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. आज या रॅलीमध्ये स्तनपान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मूल जन्माला आल्यानंतर स्तनपानाचं महत्त्व यावेळी सांगण्यात आलं. या रॅलीचं उद्दिष्ट सफल करण्यास मदत करेल अशी आशा आरोग्य परिचारिका यांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक आरोग्य परिचारिका 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान स्तनपान सप्ताह साजरा केला जातो आणि हा अवेअरनेस सर्वत्र व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं संपूर्ण बाजारामध्ये दिल्ली गेटपासून चितळे रोडपर्यंत रॅली काढण्यात आली. महत्त्वाचा उद्देश या कार्यक्रमाचा हा आहे की आईने बाळाला स्तनपान केलं पाहिजे. ज्यावेळेस नॉर्मल डिलिव्हरी होती त्यावेळेस अर्ध्या तासाच्या आतमध्ये स्तनपान केलं पाहिजे. स्तनपान म्हणजे अमृतपान असं मानलं जातं. स्तनपानाचा फायदा असा आहे, रोगांपासून त्याचं संरक्षण होऊ शकतं, आईचा बांधा सुदृढ राहतो आणि बाळ चांगल्या प्रकारे वाढू शकतं. 6 महिन्यापर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान केलं पाहिजे आणि आमची आशा आहे की संपूर्ण जनता यामध्ये आम्हाला ह्या कार्यक्रमाचा उद्देश सफल करण्यासाठी सहकार्य करेल. धन्यवाद. प्रतिनिधी सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. महाराष्ट्र विद्यार्थी नवनिर्माण सेनेच्या वतीनं पालकांची आर्थिक लूट रोखण्यासाठीचं निवेदन प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले. नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दिनांक 9 जुलै रोजी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. आमची मागणी अशी होती की ज्या शाळांमध्ये स्कूल बस सुरू आहेत विद्यार्थ्यांसाठी, तर त्या स्कूल बसची अव्वाच्या सव्वा दरात फी मागितली जाते. पण शाळा 10 महिने असून सुद्धा 12 महिन्याची, वर्षभराची फी पालकांकडून मागितली जाते. त्यामुळं पालकांच्या खिशाला 2 महिन्याचा अधिक कात्री या ठिकाणी पालकांना बसत आहे. तर गेल्या 9 जुलैला आम्ही याचं निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना दिलं, पण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आम्ही पुन्हा 31 आम्ही 31/7 शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून पुन्हा या संदर्भात निवेदन दिलं आणि तात्काळ या विषयावर लक्ष घालण्याची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि 12 ते 15 हजार रुपये प्रति विद्यार्थी ही फी प्रत्येक शाळेत आकारली जाते. याचा मोठा आर्थिक फटका पालकांना बसत आहे. तात्काळ याच्यावर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन या ठिकाणी हातात घेणार आहे. पीक विमा काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अमानुषपणे काठीने मारहाण केल्याची घटना गेवराई येथील तलवाडा येथे घडली आहे. यामध्ये हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. गेवराई इथं पोलिसांनी अमानुषपणाने शेतकऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक यांनी चौकशी केली असून 2 पोलिसास निलंबित करण्यात आलं आहे. पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख ही 31 जुलै असल्यानं शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. लाईनमध्ये होतो आणि गर्दा भरपूर होता ना, थोडासा मी गर्दीच्या म्हणजे त्या लाईनच्या बाहेर आलो की ते मला तू का बाहेर निघलास की तू काही मचळा करणार आहेस काही. तर मी म्हणलं काही करणार नाही मी तसं काही. लगेच त्यांनी ओढलं आणि 2 हाताने मला मारलं. मला त्यांनी असं मारलं की 2 हाताने तसं काय जनावराला मारतोय तसं काय. एका पोलिसांनी मारलं, 2 धरलं आणि तसंच गाडीमध्ये नेलं आणि मी पोलीस स्टेशन मध्ये मला 7 वाजता थांबविलं त्यांनी. ते बघा ना आता काय करता येईल तर तुम्ही करू शकता. आम्ही तर गरीब आहेत म्हणून आम्हाला काही करता येणार नाही, कारण की आम्ही शेतकरी आहेत. एवढं काय लांब जाणार नाहीत आम्ही. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे देखील अशीच गर्दी शेतकऱ्यांनी केली असता
कायद्याचे रक्षक म्हणून मिरवणाऱ्या पोलिसांनी या ठिकाणी पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास काठीनं बेदम मारहाण केली. या शेतकऱ्यासोबत अजून एक शेतकरी होता. हा शेतकरी हा प्रकार थांबवण्यासाठी आला असता दुसऱ्या पोलिसांनी त्यास मारहाण केली. या मारहाणीत हे दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. आम्ही एक जागेवर दुकानात बसलेलो होतो. मनोहर गांधली हा बँकमध्ये लाईनमध्ये उभा होता. उभा राहिल्यानंतर तो पाणी प्यायला बाहेर आला. बाहेर आल्यानंतर अचानक पोलिसांनी काय केलं, उभा राहिल्यानंतर त्यांनी खेचून ओढिलं त्याला. खेचून ओढिल्यानंतर बाहेरच सुटले त्यांना. आडच सुटला. नागरिक होते तिथे जमले. नागरिक बोलले की सोडून द्या कशाला मारतात तुम्ही. नागरिकावर पोलीस चौतळले. पोलीस चौतळल्यानंतर परत हा पळून गेला. नंतर दुसरा एक माणूस आहे तो काय त्याने पोलीस स्टेशन मध्ये नेला. मग शेतकऱ्याला झालेली मारहाण या प्रकरणी आपण चौकशीसाठी आलो असून सविस्तर चौकशी करून यात कोण दोषी आहे का नाही याबाबत आपण पोलीस अधीक्षक यांना अहवाल सादर करणार असल्याचं पोलीस उपाधीक्षक राजेंद्र कुमार चाफेकर यांनी सांगितले. झाल्या प्रकारची चौकशी करण्याचा आदेश मला देण्यात आला होता. त्याप्रमाणे मी चौकशी केली आहे आणि चौकशीचा अहवाल माननीय पोलीस अधीक्षक बीड यांना सादर केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. निवडणूक जाहीरनाम्यात 11% व्यापाऱ्यांना एलबीटी मधून मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील 19% व्यापाऱ्यांना एलबीटी मधून मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. लोगों को भी अच्छा लगेगा कि चलो मार्केट में लेना होगा, देना होगा, कुछ लेगा. एक जगह की वजह से लेना है, कोई स्विफ्ट के लेने का आएगा तो उसके लिए बोलिए चलो पर्स भी लेना है. अब एलबीटी नहीं है, पर्स को लेना है तो बोलिए चलो वॉलेट लेना है, वॉलेट के लिए लेना है तो बड़ी बड़ी बैग लेना है. क्योंकि एलबीटी जब रद्द होता है तो हर चीज़ का रेट क्या होता है धीरे धीरे कम हो जाता है. लोगों को खुशी हो रहा है तो एलबीटी कम हो रहा है. तो चलो सब हर बार के अंदर वो रिस्पॉन्स मिलेगा हमारे को, तो सबको फायदा हो जाएगा और हमारा भी उसके अंदर 2 पैसा हमारा भी थोड़ा सा नफा है हमारे को मिलेगा. राज्यातील 8,08,391 व्यापाऱ्यांना एलबीटी मधून वगळण्यात आलं आहे. एलबीटीला पर्याय म्हणून कोणताही नवीन कर लोकांवर न लावता मुद्रांक शुल्कातून वसूल होणारी रक्कम ही महापालिकांना अनुदान म्हणून दिली जाणार आहे. एलबीटी बंद बद्दल लय चांगलं झालं. सरकारने जे केले ते चांगलंच केलंय. एलबीटी मुळे जे तकलीफ व्हायची लोकांना तर तकलीफ कमी होईल. तर एलबीटी बंद झाली तर लोकांचा धंदा वाढेल, धंदा थोडा फरक पडेल. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. असा मोहरा झाला नाही, पुढे ना कधी होणार, अशा महान जहाल मतवादी नेता लोकमान्य टिळक यांची 95वी पुण्यतिथी पुण्यात साजरी करण्यात आली. इंग्रजांचं वर्चस्व असताना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहनिश चिंता वाहणारी आणि तन मन धन तसेच उद्धार कार्यास अर्पण करणारी काही नवरत्ने होऊन गेली. त्यापैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. आपल्या भारत मातेच्या थोर सुपुत्राचं स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत आलेलं आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगातील साऱ्या मानवाला आपलं हे सांस्कृतिक धन म्हणजे कुतूहलाचा विषय आहे. लोकमान्य पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि चिकाटी व्यक्तिमत्वाची 1 ऑगस्ट या दिवशी पुण्यतिथी सर्वत्र साजरी केली जाते. पुण्यातील मंडई इथं असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक, सभापती अश्विनी कदम, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी रोहन गवळी, पुणे मेट्रो न्यूजसाठी. यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. नांदुर्णीला जा, इनामदारांच्या वाड्यावर दप्तर पोचवायचे. निळकंठ गुरुजी ही तुमची ओळख. नमस्कार, निळकंठ मास्तर आलेत म्हणून सांगा. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते
केन्द्रयुगं स्मरामि 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स साईराम तेलिकुंट MG रोड अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स 11 महिने 22 महिने 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोडवरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स. आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. हे युग आहे जाहिरातीचं, रुपेरी चंदेरी दुनियेचं, निर्भीड पत्रकारितेचं. या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी ही संधी आपल्याला खुणावतीये. नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचं कम्युनिकेशन डिपार्टमेंट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि हॉलिवूड बॉलिवूड मध्ये स्क्रिप्ट रायटर, टेक्निकल हेड, कॅमेरामन, रेडिओ जॉकी इथेच तयार होतात. कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाशास्त्र याची अचूक सांगड घालून तयार केलेला अभ्यासक्रम. त्यामुळे हे आहे नगरचं NSD FTI न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचं डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन. हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या क्षेत्राच्या बाहेर फक्त आमच्या महाविद्यालयात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हा जर कोर्स पूर्ण केला तर त्यांना चांगल्या पद्धतीने मोठ्या शहरांमध्ये मीडियामध्ये चांगल्या प्रकारचे जॉब मिळू शकतात. माध्यमाचा अभ्यास करणारा असा हा विभाग केवळ माध्यमाचा अभ्यास करून थांबत नाही, तर शॉर्ट फिल्म निर्मिती म्हणजेच माहितीपट आणि लघुपट निर्मिती हा विभाग करत असतो. वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन न्यूज चॅनल्समध्ये लागणारी कौशल्य सुद्धा विकसित करून घेतली जातात. त्या कौशल्यासाठी आपल्याकडे 2 विषय शिकवले जातात. पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा संज्ञापन अभ्यास विभाग. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. नीलकंठ मास्तर या चित्रपटातील प्रमुख भूमिका असलेला अभिनेता ओंकार गोवर्धन यांची निनाद बेडेकर यांनी घेतलेली दिलखुलास मुलाखत आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत. राष्ट्र देश सगळी राख रांगोळी झाली आणि ज्याच्या पायी ही राख रांगोळी झाली ते स्वातंत्र्य खरंच तुम्हाला मिळणार आहे. सत्यशोधक मधले महात्मा ज्योतिराव फुले. त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम, तू यासारख्या प्रायोगिक नाटकातून आपल्या अभिनयाची उंची दाखवलेला एक कलाकार, ज्याला आता आपण 7 ऑगस्टला भेटणार आहोत निळकंठ मास्तर म्हणून. बरोबर आहे, तुम्ही ओळखला तोच कलाकार आज आपल्याशी गप्पा मारणार आहे. त्याचं नाव आहे ओंकार गोवर्धन. ओंकार, तुझं सगळ्यात पहिल्यांदा आमच्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद. निळकंठ मास्तर या सिनेमाला 7 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात तो प्रदर्शित होतोय. बरोबर. त्या निमित्तानं मला या सिनेमा संदर्भात तुला विचारायचं असेल की या सिनेमाची सुरुवात कशी झाली, तुला हा सिनेमा मिळाला कसा? याची सुरुवात अशी झाली की काही वर्षांपूर्वी गजेंद्र आहिरे सरांनी, जे या सिनेमाचे दिग्दर्शक, त्यांनी माझा एक सिनेमा पाहिला होता, हा भारत माझा नावाचा. बर. तर त्याच्यानंतर एका कामासाठी त्यांनी मला फोन केला होता की एक सिनेमा ते करत होते तेव्हा की तू काम करशील का म्हणून. तर परंतु तेव्हा ते काही झालं नाही काही कारणामुळे. त्याच्यानंतर मग तेव्हा ते मला म्हणले की पण आपण नक्की एकत्र काम करूया त्याच्यानंतर. तर एक दिवशी मग त्यांचा अचानक मला फोन आला की मी आता सिनेमाचं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, ते जस्ट पूर्ण केलेलं आहे आता, तर ते ऐकायला तुला यायला आवडेल का? म्हटलं हो, अगदीच आवडेल. मग मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी जे मला संहिताची जे स्क्रिप्ट वाचून दाखवलं ते हे होतं निळकंठ मास्तरचं. आणि ते म्हणले की ह्याच्यामधलं निळकंठ मास्तरांचं म्हणजे विश्वनाथ हे त्या पात्राचं नाव असतं, तर ते काम करायला तुला आवडेल का? तर अर्थातच आवडेल असं मी त्यांना म्हटलं. सरांना नकार देण्याचा प्रश्न सिनेमा
मला इतका आवडला तो वाचल्यानंतर, तर त्यामुळे मी लगेचच हो असं म्हणाले, तर असा मिळाला नाही. कारण कसं आहे या सिनेमामध्ये, म्हणजे तसं म्हटलं तर तुझं आतापर्यंतचं काम हे थोडंसं प्रायोगिक किंवा वेगळ्या पद्धतीच्या सिनेमांमध्ये जाणार होतं. म्हणजे तू सुमित्रा भावेंचा एक सिनेमा केलास, मध्यंतरी आलेला ऋण नावाचा एक तुझा सिनेमा झाला, पण आपण एक सगळ्याच बाजूनी ग्रँजर असलेला सिनेमा म्हणून निळकंठ मास्तर या सिनेमाकडे तुझ्या पाहता येईल. तर याच्यातला गजेंद्र सरांचा जेव्हा होकार झाला, म्हणजे तू त्यांना हो म्हणालास, तर ऍज अ डिरेक्टर गजेंद्र सरांनी सांगितलेल्या या गोष्टीतला सगळ्यात आवडलेला कलाकारातला तुला भाग कुठला, की या सिनेमातल्या या गोष्टीमुळे मी याला लगेच होकार दिला? या सिनेमाची मला आवडलेली गोष्ट अशी आहे की आत्ताच्या काळामध्ये आपण बरेचसे सुपर हिरोज वरचे सिनेमे बघतो. बर, खूप सुपर हिरोज, सुपरमॅन, बॅटमॅन आणि इंग्रजीमध्ये आहेत तसे हिंदीमध्येही निघायला लागले, थोड्याफार प्रमाणात मराठीमध्येही काहीतरी त्याचं. तर ते एक सुपर हिरो असं असतं आणि सध्या सतत आपण ते बघत असतो. तर त्या पार्श्वभूमीवर हा जो सिनेमा आहे तो खरं तर माणसांचा आहे. बर, क्रांतिकारक चळवळीची ह्याला पार्श्वभूमी तर आहेच. त्याच्यातले महत्वाची सगळी पात्र जी आहेत ती स्वातंत्र्याच्या चळवळीत काम करणारे सच्चे कार्यकर्ते, क्रांतिकारक तर आहेतच. परंतु ती सुपर हिरोज नाही, ती माणसं आहेत. त्यांचे ताणतणाव, त्यांच्या भावभावना, त्यांचं भावविश्व, त्यांना येणाऱ्या त्यांच्या असुरक्षितता, भीती, त्यांना मिळणारी प्रेरणा, अशा सर्व गोष्टी या सिनेमामध्ये या पात्राला, म्हणजे विश्वनाथ नावाचं जे पात्र मी करतोय त्या पात्राला या सिनेमामध्ये बहाल गेलेलं आहे. म्हणजे पात्र त्यामुळे असं एवढं काय म्हणतात त्याला, असं चांगलं पात्र साकारायला. मी तेच तुला विचारणार होतो, म्हणजे की तुला एक असं काय म्हणता येईल त्याला, असा एक कलाकार प्रत्येक शोधत असतो ना, की मला असं एखादं पात्र मिळावं. हे तुझ्या मनातलं पात्र आहे? मनातलं पात्र म्हणूयात आपण त्याला, असं नाही पण एक असं वाटतं नाही चांगल्या कलाकाराला. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक नटाला असं वाटत असतं की आपल्याला खूप एक गुंतागुंतीचं, आव्हानात्मक, त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या पात्राची मनस्थिती दाखवता येईल आणि अत्यंत गुंतागुंतीचं पात्र मिळावं असं वाटत असतं. तर तसं हे निश्चित आहे. ते स्वतःला जरा थोडंसं खोदायला मिळणं, काय आहे कसं आहे दाखवायला. या सिनेमात तू बोलता बोलता म्हणालास की स्वातंत्र्य काळाशी या सिनेमाचा काहीतरी संबंध आहे, म्हणजे हा सिनेमा स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. तर मग ही क्रांतिकारकांची खरी घडलेली कथा आहे का वास्तवात असलेली काल्पनिक कथा आहे? 42 साली जेव्हा चले जावची चळवळ सुरू झाली, त्याच्यानंतर महाराष्ट्रभरात, भारतभरातही, विशेषतः महाराष्ट्रामध्ये तरुण क्रांतिकारकांचे गट भूमिगत चळवळीत फार जास्त प्रमाणात त्यांचं कार्य सुरू होतं. तर त्यातल्या एका गटाची ही गोष्ट आहे. ही गोष्ट काल्पनिक आहे, परंतु त्याच्यामध्ये त्याला अनेक सत्य घटनांचा आधार आहे. म्हणजे असं आयुष्य जगलेले काही क्रांतिकारक आहेत, तर त्यातल्या काही गोष्टींचा आधार घेऊन एक काल्पनिक गोष्ट रचण्यात आली आहे. म्हणजे होतं असं ना की बऱ्याचदा की इतिहास आपल्याला जेवढा पुस्तकातनं किंवा ऐकून माहिती असतो तेवढाच माहिती असतो. म्हणजे असं म्हटलं जातं नेहमी की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो लोक कामी आले. आपल्याला नेते लोकांचीच माणसं नावं माहिती असतात. म्हणजे ही अशी माणसं आहेत की जी कधी प्रकाश झोतात आली नाही, पण तरी सुद्धा माणूस म्हणून त्या काळात त्यांचा काय अवस्था झाली हे सांगणार आहे. तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा आदेश आहे मला प्रमुखांचा. तोपर्यंत बरोबर राहा, मला माझं कर्तव्य पार पाडू द्या. तुमच्या मनात माझ्याबद्दलची जी भावना आहे तिचा मी आदर करते. या सिनेमातलं एक गाणं सध्या फार गाजत आहे. नुकताच आपल्याला त्याचा एक असं हे मिळालं की 1 लाखाहून जास्त हिट्स त्या सिनेमा गाण्याला मिळाले. ते गाणं म्हणजे अधिरमन झालं. तर त्या गाण्यामध्ये जी कंडिशन आहे की ती जी प्रेयसी आहे की ती त्या आपल्या प्रियकराला विनवतीये, पण तो सांगतोय की नाही माझं वेगळं आहे. तर मग ही सायमल्टेनियसली मातृभूमी आणि वैयक्तिक आयुष्यातली प्रेयसी यांच्या दोघांमध्ये चाललेली प्रेमकथा आहे. निळकंठ मास्तरी एका बाजूने बोलायचं झालं तर प्रेमकथा आहे, परंतु ते प्रेम वेगवेगळ्या पातळ्यांवरच आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रियकर प्रेयसीचं प्रेम हा त्यातला एक भाग आहे. आपल्या कामावरचं प्रेम हा एक भाग आहे. चळवळीवरचं प्रेम, आपल्या देशावरचं प्रेम हा एक वेगळा भाग. आणि त्याच्यातलं देशावरचं प्रेम आणि त्याच्यातली चळवळ हा भाग, त्याच्यातला फार जास्त मोठी पार्श्वभूमी या सगळ्या
त्या पार्श्वभूमीवर हे सगळे नातेसंबंध या सिनेमात दाखवले समोर येतात. मग बरोबर आहे, म्हणजे कारण कसं शेवटी क्रांतिकारक सुद्धा माणसंच होती. बरोबर, त्यांच्याही मनात काही भावभावना येत असतील त्या काळात. एक्झॅक्टली. तर त्या तरुणांची पण म्हणजे ते मगाशी तुझे गुंतागुंतीचं पात्र म्हणाला तर खरोखरच हा खूप मोठा गुंता आहे असं निदान त्या गाण्यावरून तरी जाणवतं की तुझं म्हणजे त्या पात्राचं देशावरची असलेलं प्रेम, त्याची ती धडपड, त्याच्यात ते प्रेयसीचं आणि हे या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत. या सिनेमाला ज्यावेळेला सुरुवात झाली म्हणजे गजेंद्र सरांनी तुला घेतलं, सिनेमाला सुरुवात झाली ऍज अ डिरेक्टर, तुझा गजेंद्र सरांबद्दलचा एक्सपिरियन्स काय? मला गजेंद्र सरांबरोबर काम करताना खूप नवीन अनुभव होता मुळात सगळा पूर्णतः, कारण की मी त्यांच्याबरोबर आधी कधीच काम केलेलं नाही. त्यांची दिग्दर्शनाची पद्धत मी याच्या आधी ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळी आहे. मी ती ऐकून होतो, परंतु आता या सिनेमाच्या निमित्ताने मला ती अनुभवायला मिळाली. त्यातल्या अनेक गोष्टी अशा होत्या की ज्या मला आधी माहिती नव्हत्या, परंतु त्या करताना मला मजा आली. म्हणजे ते ज्या पद्धतीने उदाहरण सांगू शकतो, ज्या पद्धत ते ज्या पद्धतीच्या स्पॉन्टेनिटीनी नटांना वावरायला सांगतात, उत्स्फूर्ततेने कॅमेऱ्यासमोर वावरायला सांगतात, किंवा ज्या पद्धतीचं ते ज्या पद्धतीचे जी उत्स्फूर्तता एकंदरीत त्यांची जी इंटेन्सिटी त्या प्रोजेक्ट बद्दलची आहे ती ते त्यांच्या पात्रांमध्ये आणण्यासाठी धडपडते. असं हे तर सगळेच करत असतील, सर्व चांगले दिग्दर्शक हे काम करतात. आणि अर्थातच गजेंद्र सरांमध्ये निश्चितच ती क्वालिटी तर डेफिनेटली आहे, असं थोडीशी जास्त आहे, असं म्हणून जास्तही आहे. आणि मी या सिनेमापुरती तर ती मला फारच आवड, सगळ्यात मला भावलेली गोष्ट ती आहे सिनेमाविषयीची की या सिनेमामध्ये मला असं वाटतं की सिनेमाची अख्खीच्या अख्खी सगळ्या टीम मध्ये एक अशी सॉलिड पॅशनेट भावना उभी करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. दिग्दर्शकाचं जे काम असतं म्हणजे त्याला कॅप्टन ऑफ द शिप म्हणतो आपण, बरोबर, तर त्यांनी ते बरोबर म्हणजे सगळ्यांना जहाजात बसवलं. आता हा सिनेमा करताना बऱ्याच गोष्टी झाल्या, म्हणजे काही आता तुमच्याच वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मधनं म्हणा किंवा काही सहकलाकारांकडनं काही वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. तर तुझा सेटवरचा या सगळ्या लोकांबरोबरचा अनुभव कसा? कारण बरेच जण होते तुमच्या सिनेमात, किशोर कदम होते, विक्रम गोखले होते, किंवा अगदी पूजा सावंत, नेहा महाजन, या सगळ्यांचं. तर तुमचं सेटवरचं वातावरण कसं असेल? कारण विक्रम गोखले वगैरे सारखे दिग्गज लोक हे सगळे असं, तर काय म्हणजे मजा त्याच्यातली? म्हणजे ह्याच्यातला बराचसा वेळ मी पूजा, मी नेहा असे आम्ही एकत्र होतो सेटवर. तर अनेक गोष्टींवर बोलणं व्हायचं सिनेमाच्या व्यतिरिक्त, सिनेमाच्या बद्दलच्या, कारण का यामध्ये त्या दोघींची पण महत्वाची पात्र आहेत आणि ती पात्र देखील तशीच मला वाटतं फार गुंतागुंतीची आहेत. तर मग सीन्स विषयी बोलणं व्हायचं की आपण ह्याच्यामध्ये काय नक्की आहे, ह्याचा पुढचा सीन काय आहे, अलीकडचा काय असू शकतो, हा टोटल सिनेमा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायच्या. आणि त्यामुळे असं एकदम छान वातावरण होतं एकदम सेटवर. सिनियर्स जे आपले होते त्यांच्याबरोबर आता मी खरं तर विक्रम गोखले सरांबरोबर आणि किशोर कदम सरांबरोबर मी आधी काम केलेलं आहे, तर त्यामुळे पण आता त्यांच्याबरोबर कधीही काम करणं ही फारच आनंदाची गोष्ट असते. कारण का काही ना काहीतरी त्यांच्यामधनं आपल्याला इनडायरेक्टली मिळत राहत असं, असं डायरेक्ट सांगता येणार की ह्यांच्याकडनं हे मिळालं किंवा त्यांच्या, पण काहीतरी त्यांच्या कामाची पद्धत, ते ज्या पद्धतीने कॅमेऱ्यासमोर काहीतरी वावरत असतात, ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स ते देत असतात, ज्या पद्धतीचं कंट्रोल त्यांच्या आहे स्वतःच्या अभिनयावर, जी सहजता आहे ती नकळतपणे काहीतरी आपल्या आत असं म्हणायला हरकत नाही. सिनेमाचं शूटिंग चालू असताना तुझ्या बरोबर असा काही एखादा अवघड म्हणजे प्रसंग घडला का? म्हणजे शूटिंग करताना किंवा एखादा सीन करायचा आहे, कारण एक सीन असा घडला होता की एका पाण्यातनं जाण्याचा सीन आहे, तो खूप अवघड होता, किंवा एक दरीत उतरायचा सीन वगैरे आहे. तर असा तुझा काही एखादा एक्सपिरियन्स आहे का सिनेमाबद्दलचा? माझा याच्यातला अनुभव असा आहे की हा क्रांतिकारक आहे, मी जे पात्र करतो विश्वनाथ हा क्रांतिकारक आहे, तर तो अनेक ठिकाणी दडून राहिलेला आहे या सिनेमामध्ये. आणि पोलिसांच्या भीतीने मग पोलीस आले की तो ते तिकडनं बाडविस्तारा आणून दुसरीकडे जातोय, दुसरीकडून तिसरीकडे. तर हे सगळं आहे ते त्याच्याकरता मला बऱ्यापैकी चालावं लागलं सिनेमा. आणि आपण सिनेमाचे जे मोठे शॉट्स, लॉंग शॉट्स, त्याच्यामध्ये चप्पल वापरणं शक्य नाही, कारण त्या आजच्या काळातल्या आहेत. तर बऱ्याच वेळेला आम्ही चपला न वापरता नगर भागातच त्याच्यातल्या बऱ्याचशा माळरानावर शूट केलेलं आहे. तर मग अर्थातच पायात काटे मोडणं आणि अशा या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं की त्याच्यातला पार्ट ऑफकोर्स आणि चॅलेंजिंग भाग असं काही सीन्स करणं हाच खरा मला चॅलेंजिंग भाग होता त्याच्यातला. कारण का काही
फार माझ्या दृष्टीने महत्वाचे सीन्स त्या सिनेमामध्ये होते. तर ते आपल्याला नीट ते अख्खच्या अख्खा त्याचा बॅलन्स न गमावता ते सीन्स करता येणं हा फार चॅलेंजिंग भाग होता असं मला वाटतं. हे केंद्र आहे. संघटनेचा प्रत्येक निर्णय हा इथे घेतला जातो. याची गुप्तता तुम्हाला राखायची आहे. बोलता बोलता तू आता असं म्हणालास की हा सिनेमा म्हणजे भूमिगत क्रांतिकारकांच्यावर आधारित आहे. बरोबर, त्याच्यामुळे तुला चालावं लागलं वगैरे हे ठीक आहे. पण भूमिगत क्रांतिकारकांची जी चळवळ त्या काळी चालू झाली तर त्याचा नेमका परिणाम हा व्यवस्थेवर कसा झाला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कसा झाला हे सांगणारं पण याच्यामध्ये काही ट्रॅक किंवा माहिती का त्याच्यावरच तोच मेन ट्रॅक? मुख्यतः सिनेमा याविषयीच आहे की भूमिगत क्रांतिकारक जेव्हा चळवळीच्या काळामध्ये चळवळी करत असताना त्यांचं आयुष्य काय होतं आणि मग ते कसं खडतर होतं, त्याच्यामध्ये काय काय प्रसंग त्यांच्यावर येत गेले, कसं दडून राहावं लागलं, कसा ब्रिटिशांचा ससेमिरा मागे होता, त्यांचे अत्याचार कसे होते, मग चळवळीच्या काही गुप्त माहित्या गुप्त मोहिमा आखणं, त्यांचं त्या यशस्वी होणं किंवा अयशस्वी होणं, अयशस्वी झालं किंवा यशस्वी झालं तरी तिथून पळून जाणं, असं सतत जे आयुष्य होतं. हा प्रश्न विचारामागचं कारण असं होतं की 2015 साली 1942 सालचा सिनेमा करण्यामागचा उद्देश काय होता? मला असं वाटतं की जसं मी तुला पहिल्यांदा म्हणालो, हा सिनेमा माणसांविषयीचा आहे. माणसांविषयीचा तर असं आहे की ह्या सिनेमातली आम्हाला सर्वात भावलेली गोष्ट सर्वांना अशी आहे की हा सिनेमा अत्यंत उत्कट आहे, अत्यंत पॅशनेट सिनेमा आहे. आम्ही अत्यंत पॅशनेटली या सिनेमा करता सगळ्यांनी काम केलेलं. इट्स अ पॅशन प्रोजेक्ट. येस. तर ही पॅशन जी आहे ती सिनेमामध्ये ती तरुणपणाची पॅशन आहे, मातृभूमीवरच्या प्रेमाची पॅशन आहे, वैयक्तिक भावभावनांची पॅशन आहे, उत्कटता आहे. तर मला असं वाटतं की आज देखील आपण सगळेच जण आयुष्यात एका उत्कटतेच्या शोधात असतो. आपल्याला काय हवं आहे आयुष्यात, तर मला असं वाटतं की उत्कटता आपल्याला हवी असते. कुठलंही आपण आयुष्यात उत्कटता हवी असते आपल्याला. हे एक. आणि दुसरं मला असं वाटतं की तेव्हाचा तरुण या सिनेमामध्ये जो दाखवला गेला आहे तो अशा पद्धतीचा सुपर हिरो नाही जसा आजचा तरुण पण आहे. बरोबर. कारण का आजच्या तरुणाला ज्या भीती, असुरक्षितता, प्रेम, उत्कटता, एका टप्प्यानंतर काहीतरी थोडस आपल्याला समोर स्पष्टता येणं, या गोष्टी जो तरुण झगडतो आहे त्या तरुणाला असा त्या काळातला हा सिनेमा बघून नक्कीच हे वाटेल की हो म्हणजे कुठेतरी माझी या काळाची नाळ अशा पद्धतीने तर नक्कीच जोडली गेली. तेच ना, कारण आता असं झालंय की थोडस सहजतेकडं जरा नवीन पिढी आपली वळते. म्हणजे कशा अर्थाने की पटापटा गोष्टी मिळाव्यात, जरा त्रास कमी व्हावा, अशा काही गोष्टी असतात. पण मातृभूमीसाठी कुठल्याही पद्धतीचा परतावा न मिळता सुद्धा स्वतःचं आयुष्य धोक्यात घालणारे सुद्धा हे क्रांतिकारक होते. असं काही दाखवण्याचा पण उद्देश 2015 साली या सिनेमातून असू शकतो. असू शकतो. म्हणजे मुद्दामून या सिनेमामध्ये असं दाखवलेलं नाही आहे. कारण का आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की असं आता आपण दोघं देखील करू आहोत आणि अनेक जण तर आपल्या समोरची आव्हानं वेगवेगळी आहेत असं मला वाटतं. म्हणजे आता जर काही आपल्याला झगडायचं असेल तर नक्की कोणाबरोबर झगडायचं तेच आपल्याला म्हणजे त्यावेळेला शत्रू होते. आता आपल्याकडे बरेच आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या उत्कटतानुसार त्याच्याशी संघर्ष करतो. पण त्याला बळ मिळावं हा उद्देश आहे की मी आता कधीतरी कसं होतं आणि आता कसं ते नाही असं कळत नकळत जे आपल्याला सेन्सिटिव्ह लोकांना दिसेल त्याच्यामधनं ते नक्कीच दिसेल. नाही, कारण कसं असतं की लोकांच्या मनात हे प्रश्न 100% निर्माण होणार की मग आजच्या याच्यातला विचारण्यामागचा उद्देश तोच होता. यानंतर सिनेमाचे जे काही प्रोमोज आतापर्यंत आम्हाला दिसतात त्यावरनं एक मात्र नक्की कळते की हा सिनेमा निर्मिती मूल्यांच्या बाबतीत फारच चांगल्या लेवलवर आहे. निश्चित. तुझं काय मत आहे त्याबद्दल? नाही, मला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते या सिनेमाविषयीची की अत्यंत उच्च निर्मिती मूल्य असलेला सिनेमा आहे. आणि उच्च निर्मिती मूल्य म्हणजे केवळ नेत्रदीपकता असं नाही, ज्या पद्धतीचं त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की ज्या पद्धतीचे एस्थेटिक चॉईसेस आहेत या सिनेमामध्ये त्या अर्थाने ते अत्यंत उच्च निर्मिती मूल्य आहे. आणि हा म्हणजे या सिनेमाचे जे आमचे निर्माते आहेत मेघमालाताई पाठारे आणि बलदेव पाठारे
तर त्यांच्याशिवाय हा सिनेमा होऊच शकला नसता. बर. म्हणजे केवळ अर्थातच त्यांनी त्या सिनेमासाठी पैसे दिलेले आहेत, ही गोष्ट तर खरीच आहे, परंतु केवळ पैसे देणं हा इतपतच त्यांचा रोल मर्यादित नव्हता. ते ज्या पद्धतीने सिनेमामध्ये इतक्या पॅशनेटली इन्व्हॉल्व झाले होते, इतक्या मनाने इन्व्हॉल्व झाले होते एक तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला सगळ्यांना सोप्या गेल्या. म्हणजे निर्मात्याचा जो एक टिपिकल त्रास असतो तो न होता उलट त्याची मदत किंवा काही वेळेला त्यांचं सहकार्य मदत हे तर सर्व झालंच, परंतु ज्या पद्धतीची म्हणजे कसं होतं की अख्ख्या टीमला आपण एका पातळीवर आणतो. मग एक निर्माता आणि नट असं नातं ते राहत नाही, काहीतरी आणखीन जवळ येतं. मग अख्ख्या सिनेमाच्या प्रक्रियेला पण त्याचा फायदा बरोबर आहे. म्हणजे नुसतं निर्मिती मूल्य किंवा निर्मिती मी पैसे देतो आता सिनेमा काढा असं नव्हता त्यांचं संपूर्ण. आणि मुळात पठारे सर हे नाटकाशी इतक्या जवळनं रिलेटेड असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला त्यांना आपोआपच बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. सिनेमामध्ये हे का हवं आहे, हे का नको आहे, ह्या गोष्टी त्यांना देखील आपोआपच ते समजत गेल्या. आधी मागच्या आठवड्यामध्ये तुझ्या आधी ते येऊन गेले त्यावेळेला त्यांनी हे खास म्हणजे याचा उल्लेख केला की मला मिळालेली सगळी पात्र म्हणजे गजेंद्र अहिरेंपासून सिनेमातल्या सगळ्या पात्रांपासून म्हणजे बाकीचे सगळे तर या सगळ्या लोकांमध्ये आम्ही ते आणू शकलो म्हणून कदाचित हा सिनेमा इतका चांगला झाला असं त्यांनी मत व्यक्त केलं. नांदुर्णीला जा इनामदारांच्या वाड्यावर. दप्तर पोचवायचे. निळकंठ गुरुजी ही तुमची ओळख. नमस्कार. निळकंठ मास्तर आलेत म्हणून सांगा. पुढे जाऊयात आपण. या सिनेमाचं संगीत हा एक वेगळाच विषय आहे. बरोबर. तुझं संगीताबद्दलचं या सिनेमातलं म्हणजे काय मत आहे तुझं आणि काय वाटतं तुला एक कशा प्रकारचं संगीत तुझ्या मनात अपेक्षित होतं ऍज अ कलाकार म्हणून म्हणजे दिग्दर्शक म्हणून नाही पण तुला वाटत होतं की अशा प्रकारचं असावं ते तसं आहे का बियॉन्ड दॅट आहे? या सिनेमाचं संगीत अजय अतुलनी केलेलं आहे म्हणूनच मी हा प्रश्न त्यांचं नाव न घेता सर्वांना माहिती आहे. तर म्हणजे हेच म्हणजे आपण मगाशी म्हणालो तेच की ही जी सगळी उत्कटता आहे ती त्यांनी देखील इतक्या सहजतेने आणि इतकी अचूक पकडलेली आहे सिनेमामधली आणि त्यामुळे जी त्यांनी गाणी केलेली आहेत ती मला फार आवडलेली त्या सिनेमामधली. विशेषतः मला ते कौन से देश चला जे गाणं त्यांनी केलेलं आहे ते मला माझं अतिशय आवडतं गाणं आहे. अर्थातच या सिनेमासाठी त्यांनी वंदे मातरम हे गाणं पुन्हा केलेलं आहे आणि ते फारच काय म्हणतात त्याला ग्रँड असं झालेलं आहे. हो कारण कसं आहे की वंदे मातरमची माझ्या माहितीनुसार काहीतरी 50 का 51 व्हर्जन तर मे बी हे 52वं व्हर्जनही होऊ शकलं असतं पण त्याच्यात सुद्धा त्यांनी काही हो त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे आम्हालाही जाणवतं की त्यांनी त्यात एक मराठीपणा आणायचा फार चांगला प्रयत्न केला वंदे मातरम मध्ये आणि जो तेच करू शकतात असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्यामध्येच ती तेवढी इंटरनल ताकद आहे की त्या गाण्याचं अख्खं सार समजून घेऊन त्याला प्लस मराठी बाज देऊ शकतात ते म्हणजे त्याच्यामध्ये ते आणू शकणारे ते दिग्दर्शक. तसे सिनेमाचं मला असं वाटतं की पार्श्वसंगीत देखील फार चांगलं आहे. जेव्हा सिनेमा आपण बघू तेव्हा बॅकग्राऊंड स्कोर्स जे असतात जे अनेक प्रसंगांचा उठाव गडद करतात गहिरा करतात ते माणसं अशी असतात की ती बऱ्याच वेळेला बिहाइंड द सीन्स राहतात. तर मग ते बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे आपण काही हिंदी सिनेमे सुद्धा असतात म्हणजे सरकार असेल किंवा सरकार राज असेल किंवा अशा अन्य अनेक सिनेमा असतील त्याच्यातलं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा आपल्या लक्षात राहतं. किंवा आपल्या नगरमधनच एक मोठे साऊंड इंजिनियर किंवा त्यांना एक वेगळं नाव आहे खरं तर साऊंड काय रेकॉर्डर म्हणता येईल त्यांना कामोद खराडे ज्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला तर अशा लोकांचं काम सुद्धा महत्वाचं असतं. तू विषय काढलास फार चांगलं केलंस की आपल्या सिनेमाचं या निळकंठ मास्तरचं पार्श्वसंगीत कोणी केलंय? चैतन्य आडकरनी केलेलं आहे पार्श्वसंगीत आणि त्यांनी अतिशय चांगलं केलेलं आहे पार्श्वसंगीत. प्रसंग नीट समजून घेऊन अर्थातच त्या गजेंद्र सरांचा खूप मोठा वाटा आहे. दोघांनी मिळून ते चैतन्य ते इतकं चांगलं केलेलं आहे त्यामुळे बऱ्याच प्रसंगांना अपेक्षित भावना तयार होण्यामध्ये त्या संगीताचा आधार झालेला आहे. बरोबर. आपण नाटकात सुद्धा काम करताना त्या फ्लोनी जे आपल्याला जाता येतं त्याचा उपयोग सिनेमातली काही प्रसंगांमधली आर्तता काही प्रसंगांमधली वीर रस काही प्रसंगांमधली उत्कटता ही त्यांनी संगीतामध्ये देखील अगदी छोट्या छोट्या पण महत्वाच्या वाद्यांचे चॉईसेस पुढे मागे करून फार चांगल्या पद्धतीने पकडलेली आहे. बरोबर. मी तुला मगाशी विचारलं नाही पण बोलता बोलता तू तुझं आवडीचं गाणं सिनेमातलं सांगितलंस कौन से देश चला तर तसं या सिनेमातला तुझा आवडता प्रसंग कुठला? तुला कुठला प्रसंग सगळ्यात जास्त आवडला? या सिनेमात माझे बरेचसे खरं तर आवडते प्रसंग आहे. या सिनेमात मध्ये मी
बऱ्याच प्रसंगांमध्ये असल्यामुळे मला सगळेच खरं तर आवडलेले आहेत. नाही ते आहेच, पण मला आवडलेला प्रसंग जे याच्यामध्ये माझा आणि इंदूचं पात्र जी करते पूजा सावंत, तिचा एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये ती तू जसं म्हणालास की पहिल्या गाण्यामध्ये ती एका मला विनवताना दिसते, ती एका प्रेयस आणि ती सिनेमाच्या एका भागानंतर ती एका वेगळ्या रूपात आपल्या समोर येते आणि ती या पात्राच्या विश्वनाथच्याही समोर ती एका वेगळ्या रूपात येते आणि त्याच्यानंतर एक त्यांचा प्रसंग आहे दोघांचा की ज्याच्यामध्ये ती त्याला सांगते की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तो तिला म्हणतो की हे शक्य आहे का नाही याविषयी तो बोलतो, का शक्य नाही. तर तो प्रसंग मला फार आवडतो प्रसंग आणि मला बाकीचे माझे तो माझा सगळ्यात आवडता सीन तुझ्या त्या सिनेमातला. बरं, आता आपण एका शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. निळकंठ मास्तर हा सिनेमा महाराष्ट्रातल्या नव्हे लंडन मधल्या आणि भारतातल्या सगळ्या लोकांनी का पाहावा? प्रेक्षकांना तू काय सांगशील की हा सिनेमा का पाहायचा? 7 ऑगस्टला निळकंठ मास्तर हा आमचा सिनेमा रिलीज होतोय. हा सिनेमा गजेंद्र आहेर यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. अजय अतुल यांचं त्याला संगीत आहे. मेघमाला बलभीम पठारे आणि बलभीम पठारे यांनी त्या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. हा सिनेमा 7 ऑगस्टला महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर लंडन मध्ये आणि अमेरिकेतही एकाच वेळेला रिलीज होतो आहे. हे आणखीन एक या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. मला असं वाटतं या सिनेमाच्या उत्कटतेसाठी प्रेक्षकांनी हा सिनेमा बघावा. आम्ही अत्यंत उत्कटतेने हा सिनेमा केलेला आहे, अत्यंत पॅशनेटली हा सिनेमा केलेला आहे आणि तीच पॅशन, तीच उत्कटता आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो तर आम्हाला फार आनंद होईल. तर त्यामुळे या उत्कटतांसाठी प्रेक्षकांनी हा सिनेमा बघावा असं मला वाटतं. थँक्यू ओंकार. ते ओंकार गोवर्धन ज्यांना आता आपण लवकरच सगळे निळकंठ मास्तर म्हणून ओळखायला लागणार आहोत, पण त्याच्या बरोबरीनं एक कलाकार म्हणून सुद्धा आणि हा सिनेमा करताना सुद्धा त्याला काय अनुभव आले हे त्यांनी आपल्याशी शेअर केले आणि निश्चितच त्यांनी जे सांगितलं, जी उत्कटता जी फार वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा या सिनेमात प्रयत्न केलाय. आजकाल उत्कटतेचे अनेक प्रकार आहेत, पण देशप्रेम, वैयक्तिक प्रेम, माणूस, त्याचं मन या सगळ्यांच्या बरोबरीनं जाणारी त्या काळची सामाजिक परिस्थिती यासारख्या अनेक गोष्टींना हात घालणारा हा निळकंठ मास्तर नावाचा सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे असंही मत त्यांनी व्यक्त. माझ्या नादी लागू नको सिंधू. अहो आता कसला नाद, पारखोळी झालीये मी. करणार कायस या खोळाचं? सरदार, खूप जीव लावला मी तुमच्यावर. आज जर माझं मन शांत नाही झालं तर देऊन टाकेन मी ही दुनिया. निश्चितच की हा जो सिनेमा आहे हा महाराष्ट्रातच नव्हे लंडन, अमेरिका या ठिकाणीही ही उत्कटता घेऊन जाईल आणि भारतीयांमध्ये असणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी, त्यांच्यामध्ये असणारी पॅशन, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात असलेलं जे शौर्य, धैर्य जे आजही टिकून आहे, यासारख्या अनेक चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन 7 समुद्राचा पार जाणारा हा सिनेमा असेल असं म्हणायला हरकत नाही. ओंकार, तू काहीतरी म्हणत होतास, तुला 2 गोष्टी सांगायच्या. आणखीन एक महत्वाची गोष्ट या सिनेमाची अशी वाटते की या सिनेमामध्ये जे गजेंद्र सरांच्या बऱ्याच सिनेमामध्ये असतं जे तत्व, या सिनेमामध्ये आपल्याला कळत न कळत असं दिसतं, जे मुद्दामून आम्ही मांडलेलं नाही आहे की भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि जे कळत न कळत दिसणारी गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये काय म्हणजे याच्यामध्ये तथाकथित उच्चवर्णीय पात्र येतात, तथाकथित सर्व जाती येतात, त्याच्यानंतर सर्व धर्म येतात. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य हे एका कुठल्या तरी जाती, धर्म किंवा पंथांनी मिळवलं अशी गोष्ट सर्वांनी एकत्र साध्य केलेली गोष्ट आहे. असा एक नकळत या सिनेमातनं मला आवडलेली गोष्ट ही आहे. आणि का आजच्या आपल्या धार्मिक असहिष्णुतेच्या काळामध्ये आणि सगळ्या आपण अत्यंत या सिनेमामध्ये जो दिसणारा बंधुभाव आहे तो कुठेतरी आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्याकरता देखील आपण हा सिनेमा बघावा असं मला वाटतं. अगदी स्वरूप फार महत्वाचा मुद्दा आहे हा, कारण छोट्या छोट्या गोष्टींमधनं होणारे वाद, आमच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं, आमच्यामुळे मिळालं नाही, हे सुद्धा वाद आज या क्रांतिकारकांच्या नावाने घातले जातात. निश्चितच हे खूप दुर्दैवी घटना आहे. तर हाही एक फार महत्वाचा मुद्दा आहे. खात्री आहे आम्हाला की निश्चितच या सिनेमाला यश मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतात आणि परदेशातही हा सिनेमा यशस्वी होईल याबद्दल शंका नाही. 7 ऑगस्टच्या या निळकंठ मास्तरच्या सिनेमासाठी आमच्या सगळ्या दर्शकांकडून खूप खूप शुभेच्छा तुला आणि आम्हाला खात्री आहे की निश्चित हा सिनेमा खूप यश मिळवेल आणि निळकंठ मास्तर विल रॉक सून.
हे होते ओंकार गोवर्धन. आपल्याशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आता 7 ऑगस्टला त्यांच्या या सगळ्या खडतर प्रवासाचा निकाल लागणार आहे. आपण सगळे त्याचे साक्षीदार असोच. कॅमेरामन शाहिद शेखसह प्रसाद बेडेकर, जीवन न्यूज. मला तुमच्यात सहभागी व्हायचंय. प्रसंगी प्राण द्यायची ही माझी तयारी आहे. मला प्राण देणारी लोक नको आहेत, प्राणाची पर्वा करणारी लोक हवी आहेत. पुन्हा भेटूया शहराच्या आणि राज्याच्या ताज्या घडामोडींसह जीवन न्यूज मध्ये, महानगराची लाईफलाईन.